Hi students, myself Mrs. Sushma Sagle. The Academy has launched a new English speaking course. Remaining only three days. आता आपण अगदी सोप्या पद्धतीनं इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे ग्रामर किंवा आपण घरामध्ये इंग्लिश कसं बोलायचं, हाऊ वी हॅव टू टॉक English in our home, outside on the ground or in school. I have teach you. Okay, students. Now I will share you one chart that is how we have to say about some important, that is cat. Where is cat? This is cat, that is cat. मग this and that केव्हा वापरायचं हे आज आपण शिकणार आहोत. त्याच्याबरोबर आपण एक नवीन लेसन त्याच्यामध्ये आपण लेटर रायटिंगचे फॉर्मॅट सुद्धा आपण काय करायचे आहेत आता आपण बघायचे आहेत. ओके स्टुडंट्स, आता हा पेज मी आहे ते तुम्हाला आता एक पेज शेअर करणार आहे. ओके, आय विल शेअर यू वन पेज. वेट. Okay, this is the page of the these that these चा उपयोग. हे पेज तुम्हाला आता तुमच्या समोर दिसत आहे. ह्याच्यामध्ये बघा हाऊ वेन वी हॅव टू यूज दिस. ओके, वेन वेन इफ सम म्हणजे ह्याच्यामध्ये बघतो, इफ देर इज डॉग, इफ देर इज मॅन, इफ समवन इज नियर टू अस, that time we have to tell, with that time we have to talk about the use this word. ओके, म्हणजे आपल्या जवळ एखादी वस्तू आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला दिसचा वापर करावा लागतो. म्हणजे दिस इज अ कॅट फर्स्ट सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हा कुत्रा आहे. इफ एनी आपल्या तिथं दिलेला आहे बघा, दिस या शब्दाचा उपयोग जवळ असलेली एकटी वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी दिस या शब्दाचा वापर करतात. ओके, पहिली आणि दुसरीच्या स्टुडंटसाठी खूप महत्वाचं आहे हे. THIS दिस मीन्स हा, ही, हे लक्षात ठेवा. मी इथं काय करत आहे, हे शब्द जे आहेत ते तुम्हाला ब्रॉड करून दाखवत आहे बघा. THIS दिस मीन्स हा, ही, हे. ओके, दिस या शब्दाचा उपयोग आपल्या जवळ असलेली एखादी वस्तू, व्यक्ती दाखवण्यासाठी करतात. समवन्स नियर टू अस, that time we have to use this. Okay, see this blackboard is near to me. Okay, then what I am telling, मी काय म्हणणार, दिस इज अ बोर्ड, लुक ॲट दिस बोर्ड असं म्हणणार. हा फळा आणि ह्या फळाकडे तुम्ही बघू शकताय. ओके, फॉर एक्झाम्पल फर्स्ट सेंटेन्स इज सी, दिस इज अ डॉग. दिस इज अ डॉग म्हणजे हा कुत्रा आहे, हा कुत्रा आहे. मग दिस का वापरलं, बिकॉज दिस हे काय आहे, तो कुत्रा आहे, तो आपल्या जवळ आहे, त्यासाठी आपण दिस हा शब्द वापरला. देन अ डॉग, हिअर आर्टिकल इज युज्ड, ए आर्टिकल इज युज्ड, दॅट्स वाय वन डॉग इट इज. आपल्या जवळ काय आहे, एकच कुत्रा आहे, त्यामुळे अ डॉग म्हणलेलं आहे. सेकंड सेंटेन्स, दिस इज अ बॅग, ही पिशवी आहे. ओके, दिस इज अ बॅग म्हणजे ही पिशवी आहे, कारण पिशवी आपल्या जवळ आहे, आपल्या हातात आहे. बिकॉज ऑफ दॅट वी हॅव टू से दिस इज अ बॅग, बिकॉज ओनली वन बॅग इज देअर, एक वचन सिंग्युलर. थर्ड सेंटेन्स, दिस इज अ बुक, हे बुक आहे, because there is only one book near to us. Okay, teacher told to us, give me this book, हे बुक पुस्तक मला दे, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. सेंटेन्स 4, दिस इज केदार, हा केदार आहे. when we have to introduce our friends, that time what we have to say, this is my friend, he is my best friend, his name is केदार, म्हणजे हा माझा मित्र आहे, तो माझा जिवलग मित्र आहे, बेस्ट फ्रेंड, त्याचं नाव काय आहे, केदार आहे. देन नेक्स्ट फिफ्थ सेंटेन्स, दिस इज मोनिका, दिस इज मोनिका, ही मोनिका आहे. ओके, सी युअर, हियर इज द सेम दिस. ओके, बिकॉज दिस द वर्ड डिक्लेअर द वर्ड indicate that the animal or the friend or the book is near to
द अस आपल्या जवळ आहे त्यामुळे दिस हा शब्द वापरलाय. अँड दिस इज द सिंग्युलर वर्ब. हे सिंग्युलर आहे, नाउन सिंग्युलर आहे बघा इथे. हे काय सिंग्युलरच आहे, बट हिअर दिस इज द सिंग्युलर नाउन्स. सिंग्युलर असल्यामुळं अ डॉग, अ बॅग, अ बुक रिटन. ओके, नेक्स्ट दॅट. THAT, that. That means तो, ती, ते. Okay, but when we have to use that, when someone's away from us, when someone away from us, that time we have to use the that. आपल्यापासून जर कोणी लांब असेल त्यावेळेला आपण काय करायचं असतं, दॅट या शब्दाचा उपयोग करायचा असतो. मीन्स त्याच्या फॉर एक्झाम्पल एनी पर्सन, एनी एनिमल्स, फ्लावर, सी that is a man. आपण तो माणूस आहे. ओके, then next see आपण now we have to look the examples. Okay, first sentence, that is an ox. That is an ox. An ox, why? Because ox this was starting from the vowels, and in English A, E, I, O, U 5 vowels are there. That's why the ox starting from O vowel. That's why we have to written before the ox an and this article. Okay, that is an ox. हा काय आहे, तो बैल आहे. तो बैल आहे. Ox means बैल. Second, this is a cat. This is a cat. हे मांजर आहे. This is a cat. हे मांजर आहे. सॉरी, ती मांजर आहे. आता मांजर म्हणून ती मांजर आहे म्हणजे इथं स्त्रीलिंगी शब्द झाला फेनामाईन. आणि जर तो बोका आहे म्हटलं तर तो मांजर असो, तो बोका असो, तो आणि ती मांजर. ओके, इन मराठी. थर्ड, दॅट इज अ ट्री. ते झाड आहे. दॅट इज अ ट्री. ते झाड आहे. मग ते झाड लांब आहे. दॅट इज अ मँगो ट्री. आपण जर लांब असेल तर तेव्हा आपण काय वापरू शकतो की दॅट इज अ मँगो ट्री. ती मँगो ट्री आहे. दॅट इज अ राजू. तो राजू आहे. बघा, दॅट इज अ राजू. तो राजू आहे. व्हेअर इज राजू? सी, दॅट इज अ राजू. तो बघा तिथे राजू आहे असं आपण म्हणू शकतो. दॅट इज अ सीता. ती सीता आहे. सी, ती सीता आहे. हियर दॅट, 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 दिस इज द दॅट मीन्स तो, ती, ते. ओके, अ कॅट सिंग्युलर वर्ब, singular noun. Tree singular noun. Raju is the single man. Sita also single girl. Okay, then next, now I want to discuss you about these. या शब्दाचं प्लुरल जर काय असेल तर these आहे. सिंग्युलर दिस, प्लुरल these. आता these काय बघितलेलं आपण, ते, त्या, ती. आणि these म्हणजे हे, ह्या, ही. दिस इज द प्लुरल. प्लुरल होता त्याच्यामध्ये. दिस या शब्दाचा उपयोग जवळ असलेल्या अनेक व्यक्ती म्हटलेला आहे. अनेक व्यक्ती, वन ऑर मोर पर्सन्स, सम इक्विपमेंट, सम एनिमल्स, सम बर्ड्स डिस्क्राइब करण्यासाठी दिस या वस्तूचा उपयोग करतो. मेनी पर्सन्स, if we have to describe many persons, many animals, many flowers, of many other particles, many other things, we have to show that time we have to use these. Okay, the most important word, many things we have to show them. Then first sentence, these are dogs. हे कुत्रे आहेत. ओके, these are dog. हे कुत्रे आहेत. See here are dogs. प्लुरल आहे बघा. these are bags. ह्या बॅग्स आहेत. these are bags. या बॅग्स आहेत. ह्या पिशव्या आहेत. तुम्हाला इथं मराठीमध्ये सुद्धा हा चार्ट मी मुद्दामून घेतलेला आहे कारण मराठीमध्ये आपल्या लक्षात येतं कुत्रे, पिशव्या, गाड्या, दुकाने असं लक्षात आहे. पण इंग्लिशमध्ये आपल्याला लक्षात येत नाही. वेनेवर वी हॅव टू फाइंड सिंग्युलर प्लुरल दॅट नाउनला काय लागलेलं असतं, काय लागलेलं असतं त्याच्यामध्ये यस किंवा यस प्रत्यय लागलेलं असतं. बघा, दीज आर बॅग्स. ह्या पिशव्या आहेत.
थर्ड सेंटेन्स, दीज आर बुक्स, हे बुक्स आहेत, ही पुस्तके आहेत. फोर्थ, दीज आर बॉईज, ही मुले आहेत. दीज आर गर्ल्स, ह्या मुली आहेत. Understand? Means what here I want to tell you that our dogs, our bags, our books, our boys, our girls, these all are pronouns. Means here not only one dog, here is many dogs. So here called dogs. Here not only one bag, this is a bag, these are bags. We have to compare the sentences. This is a dog, these are dogs. Okay, in singular, this is dog. In plural, this is a dog. These are dogs. Singular, this is a bag. Plural, these are bags. Singular, this is a book. Plural, मध्ये these are books. Then this is a girl. In plural, these are गर्ल्स, या मुली आहेत. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, याच्यामध्ये दीज आणि धीस आणि धीचा वापर करू शकतो. बट हिअर आर कधी वापरायचं आलं लक्षात? इफ देर इज मोर दॅन वन पीपल, मोर दॅन वन अॅनिमल्स, मोर दॅन वन थिंग्स, एकापेक्षा जास्त वस्तूंचा उल्लेख करण्यासाठी आपण काय करतो, आर वापरतो. वन बॅग, मेनी बॅग्स. वन बुक, मेनी बुक्स. One boy, many boys. One girl, many girls. One dog, a dog, many dogs. Okay, students. Now see, that या शब्दाचे, आता आपण these या शब्दाचे अनेक वचन बघितले. Now we have to see that या शब्दाचे अनेक वचन those आहे. that या शब्दाचे अनेक वचन काय आहे, those आहे. आलं लक्षात, those आहे. आता दोज मीन्स काय, THOSE. दोज मीन्स ते, त्या, ती. दोज मीन्स ते, त्या, ती आहे. ह्याच्यामध्ये दोज या शब्दाचा उपयोग दूर असलेल्या अवे फ्रॉम अस, दूर असलेल्या अनेक व्यक्ती, पर्सन्स, त्याच्यानंतर थिंग्स किंवा ॲनिमल्स दाखवण्यासाठी करतात. ओके. अँड मेनी हा शब्द इथं महत्वाचा, सिंग्युलर नॉट प्लुरल्स. प्लुरल्स असतात त्याच्यामध्ये, म्हणजे अनेक वचनी वापरण्यासाठी. द इम्पॉर्टंट ऑफ दिस वर्ड, वी हॅव टू शो द मेनी पीपल्स, मेनी एनिमल्स, मेनी थिंग्स. ओके, डिस्क्राइबिंग वर्ड. फर्स्ट सेंटेन्स, दोज आर ऑक्झन. दोज आर ऑक्झन, ते बैल आहेत. ओके, हिअर आता मी काय म्हणलेलं तुम्हाला की डॉग्स होतं, बॅगचं बॅग्स होतं, पण ऑक्स मीन्स बैल. बैलचं काय होतं, बैलचं होतं ऑक्झन. ऑक्झन असं होतं. आणि ते आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. दोज आर ऑक्झन, ते बैल आहेत. दोज आर कॅट्स, ती मांजरे आहेत. दोज आर कॅट्स, ती मांजरे आहेत. दोज आर ट्रीज, ती झाडे आहेत. दोज आर ट्रीज, ती झाडे आहेत. दोज आर बॉईज, ती मुले आहेत. दोज आर बॉईज, ती मुली आहेत. दोज आर गर्ल्स, त्या मुली आहेत. दोज आर गर्ल्स, त्या मुली आहेत. What here I want to describe you students, there is the that या शब्दात अनेक वचन इथं आलेलं आहे, प्लुरल्स आहे, तो दोज आहे. दोज आर ऑक्झन म्हटलेलं आहे. ऑक्झन आर, हे तर म्हणतो की ऑक्झन, दोज आर म्हटलेलं आहे. म्हणजे युअर इज नॉट ओनली वन ऑक्स, देर इज मेनी ऑक्स. म्हणजे एकापेक्षा जास्त बैल आहेत. एकापेक्षा जास्त वस्तूंचा उल्लेख जर करायचा असेल तर आपण काय करतो, आर ह्या शब्दाचा वापर करतो. आणि त्या नामाचं काय करतो आपण, अनेक वचन करतो. त्या नामाचं आपण काय करतो, अनेक वचन करतो. दोज आर कॅट्स, ती मांजरे आहेत. त्याच्यामध्ये आर कॅट्स झालेला आहे बघा. आर ट्रीज, आर बॉईज, आर गर्ल्स. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट. आर कॅट्स, आर बॉईज, हे काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके स्टुडंट्स, अंडरस्टँड ऑल ऑफ यू. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. दीज, दॅट, दीज, दोज, याचा उपयोग आपण कसा ग्रामर मध्ये केला पाहिजे, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दोज कधी वापरायचं, दीट कधी वापरायचं, दॅट कधी वापरायचं, दोज कधी वापरायचं, दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. आता इथं जर कॅट असेल आपल्या जवळ, दॅट इज अ कॅट आपण म्हणू शकतो का, नो, दिस इज रॉंग सेंटेन्स.
धिस इज अ कॅट, धिस इज अ कॅट हे आपण म्हणू शकतो. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. ओके स्टुडंट, हे आपल्या ह्याच्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये दिस, दॅट, दिस आणि दोज हे शब्द महत्वाचे आहेत. आणि दिस कधी वापरायचं ते सिंग्युलर फॉर्म मध्ये असेल तर. दिस इज अ डॉग ते सिंग्युलर फॉर्म मध्ये आहे. दिस इज अ बॅग सिंग्युलर. वन बिकॉज देर इज वन डॉग, वन बॅग, वन बुक, वन मॅन, वन मोनिका मीन्स वन गर्ल. आता हिअर वन मोनिका मीन्स वन गर्ल इज आफ्टर दॅट हे कशासाठी वापरतात. दिस थिंग्स इज अवे फ्रॉम अस, दिस पर्सन इज अवे फ्रॉम अस. आपल्यापासून लांब असलेल्या व्यक्तीसाठी, वस्तूसाठी आपण दॅट हा शब्द वापरतो. मग त्याच्यानंतर दिस या शब्दाचं अनेक वचन दीज होतं. THESE दीज. दीज आर डॉग्स, दीज आर बॅग्स, दीज आर बुक्स, दीज आर बॉईज, दीज आर गर्ल्स. म्हणजे हे सगळे कसे आहेत. This is the pronouns. Okay, dog, dogs, bag, bags, book, books, boy, boys, girl. This is the all the pronouns. Okay. Next, see, those are those oxen, cats, trees, boys, girls. Okay, these are the pronouns also. And that या शब्दाचं अनेक वचन हे काय आहे. दोज आहे. अंडरस्टँड स्टुडंट्स. मीन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला मला काय सांगायचं होतं की दीज आणि दॅटचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो. इन अवर हाऊस इफ अवर मदर आस्क्ड वेअर इज युअर पेन, सी हिअर इट इज, दिस इज माय पेन. वेअर इज युअर बॅग, दिस इज माय बॅग. वेअर युअर बायसिकल, दॅट इज माय बायसिकल. आपण हात करून दाखवतो तेव्हा इंग्लिशमध्ये काय सांगायचं की दॅट इज माय बायसिकल, दॅट इज माय चेअर. वेअर इज युअर बुक्स, दीज आर माय बुक्स. शो मी युअर बुक्स, सी दीज आर माय बुक्स, दीज आर माय नोटबुक्स, दीज आर माय पेन्स. आता ते लांब आहेत. सी देअर इज माय सायकल आपण म्हणू शकतो. आता दोज आर माय फ्रेंड्स असं सुद्धा म्हणू शकतो. दोज आर माय फ्रेंड्स, दोज आर माय बुक्स, दोज आर माय बुक्स. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकतो, दिस आणि दॅटचा उपयोग करू शकतो. ओके स्टुडंट, आता आपण इथंच थांबूया. आणि दीज आणि दॅटची कंपल्सरी तुम्ही काय करायचे आहेत, एक 10 वाक्य तुम्ही काय करायचे त्याच्यामध्ये करायचे आहेत. आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, करू शकता. ओके स्टुडंट्स, थँक्यू सो मच.